हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती की राज्यसभा रेस इंटेन्सिफाईज इन ओडिशा ॲज एक्स युनियन मिनिस्टर जॉईन्स फ्रे बीजेपी प्लेजेस सपोर्ट. तर न्यूज काय आहे आपल्याला की राज्यसभेची जी इलेक्शन आहे, राज्यसभेमध्ये इलेक्शन आहे किती सीटसाठी 37 सीटसाठी ह्याच्यामध्ये 10 राज्यांमध्ये जे 37 सीट्स रिकामे झाल्या आहेत राज्यसभेच्या, तर त्याच्यासाठी इलेक्शन होणार आहे. बरोबर. आता आपल्याला याच्यासाठी काय काय महत्वाचे एक्झामसाठी की ह्याचे जे इलेक्शन आहे ते कोण कंडक्ट करतं, जसं आपल्याला माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंडक्ट करते याची इलेक्शन. त्याच्यानंतर हे मेंबर जे आहेत ते रिटायर होणार आहेत, काय होणार आहेत, मग त्यांची जी आपल्याला माहिती की राज्यसभा ही परमनंट हाऊस आहे, ती कम्प्लिटली डिझॉल्व्ह कधीच होत नाही. दर 6 वर्षानंतर ज्या ज्या मेंबर्सची जे टर्म्स कंप्लीट झालेले ते मेंबर्स फक्त रिटायर होतात. त्यांची जी सीट आहे ती वॅकंट होती, त्याच्या जागेवरती नवीन सीट्स जे नवीन मेंबर्स वगैरे आहेत, त्यांचे इलेक्शन होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये की राज्यसभेचे जे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये वोट कोण कोण करतं. आपल्याला माहिती की राज्यामधले जे एमएलएज आहेत, फक्त आणि फक्त इलेक्टेड एमएलएज जे आहेत तेच फक्त याच्यामध्ये वोट करतात. सो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती होती की मग ही जी इलेक्शन वगैरे चालते ती कशी चालते. मग त्याच्यामध्ये इलेक्शन वोटिंग मध्ये जसं आपण नॉर्मली इलेक्शन असतील लोकसभेची वगैरे तशी वोटिंग आहे की कशी असते. तर मग ती गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की इथं प्रेफरेबल सिस्टीमच्या हिशोबाने वोटिंग चालते. बरोबर. प्रेफरन्सेस द्यावे लागतात की 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला अवेलेबल जे कॅन्डिडेट्स त्याच्यामध्ये ती गोष्ट झाली. मग ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजेत की जे आहे वोटिंग ती कशी असते. त्याचे जे वोट्स भेटतात ते कसे भेटतात. हे याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय प्रेफरेबल सिस्टीममध्ये सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये नोटाचा जो ऑप्शन होता तो कॅन्सल केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहित पाहिजे की ह्या जे इलेक्शन सिस्टीम आहे राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये त्याच्यामध्ये नोटाचा ऑप्शन आहे तो अवेलेबल नसतो. त्याच्यानंतर ही झाली पहिली गोष्ट. त्याच्यानंतर पुढच्या 2 गोष्टी कोणत्या झाल्या की याच्यामध्ये जी आहे इलेक्शन ती ओपन बॅलेट सिस्टीममध्ये होती. कशामुळे होती की आपल्याला माहिती की करप्शन होणार, कोणाला दुसऱ्याला वोट देणार म्हणून काय असं होणार की एक प्रत्येक जी पार्टी असते त्यांचा एक व्हीप जारी करणार. मग त्या मेंबरला तुम्हाला वोट दाखवावं लागणार की आम्ही याला वोट करतोय किंवा नाही. त्या मेंबरला तुम्हाला वोट दाखवावं लागणार. पण ह्याच्यावरती ओपन बॅलेट जरी असेल, समजा एका पार्टीचं असेल, पण त्यांनी दुसऱ्या पार्टीला ह्याला वोट केलं असेल, की ओपन बॅलेट सिस्टम त्या पार्टीला समजणार. पण त्यांच्यावरती अँटी डिफेक्शनची जो लॉ आहे, तो या बाबतीत अप्लाय होणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ओपन बॅलेट सिस्टम जरी असली तरी त्याच्यामध्ये अँटी डिफेक्शनचा लॉ अप्लाय होत नाही. त्याच्यामुळे याच्या गोष्टी त्या प्रीसाठी महत्वाच्या आहेत. पुढचं आर्टिकल काय होतं की रिबूट कॅनडा अंडर कार्नी इज अनडुईंग द डॅमेज ऑफ द ट्रुडो इयर्स. बरोबर. तर जसं आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळी जे जस्टिन ट्रुडो जे प्राईम मिनिस्टर होते कॅनडाचे, त्यांच्या काळात इंडिया आणि कॅनडाचे जे रिलेशन्स होते ते बरेच स्ट्रेन झाले होते, तणाव झाला होता त्याच्यामध्ये. मग ते खालिस्तानचा मुद्दा असेल, निज्जर किलिंग वगैरे हे जे मुद्दे होते त्याच्यामुळे बरेच ताणले गेलेले होते. त्याच्यामुळे एक वेळेस अशी झाली होती की कॅनडामधले लोक जे होते रेशियल अब्यूज खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्याच्यानंतर इंडिया आणि कॅनडाचे रिलेशन्स अगदी तुटण्यापर्यंत आले होते, अँबॅसिडर लेव्हलवर पर्यंत आले होते. पण जसं ते प्राईम मिनिस्टर चेंज झाले त्याच्यानंतर जे नवीन प्राईम मिनिस्टर आले होते माईक कार्नी, त्यांच्या लिडरशिप खाली इंडिया आणि कॅनडाचे जे रिलेशन्स आहेत ते पुन्हा एकदा रिबूट झालेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा एक चांगल्या फ्रेश रिस्टार्ट सुरू झालेली त्याच्यामध्ये. मग त्याचंच एक उदाहरण म्हणून काय झालं की आता जे माईक कार्नी इंडियामध्ये आले त्यांनी ॲग्री टू द टर्म्स ऑफ रेफरन्सेस ऑफ द CEPA विथ द एम टू कन्क्लूड द ट्रेड डील दिस इयर. आपण FTA त्यांच्याबरोबर साइन करू आणि त्याचबरोबर 10 वर्षाचं एक ॲग्रीमेंट झालंय कॅनडियन युरेनियम सप्लायज टू इंडियन न्यूक्लिअर रिएक्टर्स. इंडियाचे जे न्यूक्लिअर रिएक्टर्स आहेत त्यांना पुढच्या 10 वर्षापर्यंत कॅनडा युरेनियम प्रोव्हाईड करेल अशी एक ट्रीटी साइन झालेली. तर ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामुळे एक फॉरेन पॉलिसी IR मध्ये पण सुद्धा माहित पाहिजे की इंडियाचे जे फॉरेन रिलेशन्स त्याची जी फॉरेन पॉलिसी ती पीपल टू पीपल आणि पीपल टू पीपल जास्तीत जास्त असती. ती लीडर स्पेसिफिक नसते. म्हणजे की एक लीडर आला की कम्प्लिटली फॉरेन पॉलिसी चेंज झाली आपली अशी नाही. आपण लॉंग टर्म फॉरेन पॉलिसी अप्लाय करतो. त्याच्यामुळे एक लीडरमुळे जर समजा काही चेंजेस झाले किंवा रिलेशन्स तणाव जरी झाला तरी आपण कम्प्लिटली आपली फॉरेन पॉलिसी त्या देशाबद्दलची चेंज नाही करत. काही काळापर्यंत ती जे रिलेशन्स असतील ते थंड्या बसतात वगैरे जाऊ शकतात. बरोबर. असं काही होऊ शकतं. पण ती लॉंग टर्म मध्ये आपण जेव्हा पाहतो ती ती पीपल टू पीपल स्पेसिफिक पीपल टू पीपल ह्याच बेसिसवरती असते आणि लॉंग टर्म आपले जे इंटरेस्ट आहेत, नॅशनल इंटरेस्ट आहेत, त्याला सर्व्ह करणारीच फॉरेन पॉलिसी आपण अप्लाय करतो. सो हे एक एक्झाम्पल आहे कॅनडाच्या रिलेशनच्या बाबत. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल कोणतं होतं रिसेंटली झालेलं बांगलादेश बाबत सुद्धा झालं की युनिस जे होती मोहम्मद युनिस यांच्या काळामध्ये इंडिया बांगलादेशचे रिलेशन्स खूप तणावग्रस्त झाले होते.
पण त्याच्यानंतर आता जेव्हा इलेक्शन झाले, त्याच्यानंतर जे नवीन प्राईम मिनिस्टर इलेक्ट झाले, त्यांचं म्हणणं आहे की इंडिया आणि बांगलादेशचे रिलेशन जे आहेत ते खूप जुने आहेत आणि त्यांना एक चांगलं परत एक फ्रेश रिस्टार्ट करण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केलेले आहेत. ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर आपल्याला हे माहित पाहिजे की युरेनियमची जी युरेनियमची डील झाली त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे, की युरेनियम आपण घेणार त्याच्याबद्दल जे ॲग्रीमेंट्स आहेत, एक एन-पी-टी झाला, त्याच्यानंतर एनर्जी हे जे ग्लोबल ग्रुप आहेत, ॲग्रीमेंट आहेत, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट माहीत पाहिजे, की इंडियाकडे जे नॅचरली युरेनियम आपल्याकडे सापडत नाही, बरोबर? त्याच्यामुळे इंडिया मेजरली इम्पोर्ट करतो. मग इंडिया कोणाकोणाकडून इम्पोर्ट करतो ते कंट्रीज माहीत पाहिजेत आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे की थोरियमची जी प्रोसेस आहे आपल्याकडं, त्याची 3 स्टेप प्रोसेसमधून आपण युरेनियम एनरिचमेंट करतो. तर ती जी 3 स्टेप प्रोसेस आहे, ती सुद्धा महत्त्वाची प्रीच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळं युरेनियम हा जो टॉपिक आहे एनर्जीच्या बाबतीतला, ह्या यू-पी-एस-सीच्या प्रीमध्ये महत्त्वाचा टॉपिक असू शकतो. पुढची न्यूज होती की पाकिस्तान's आर्म्स रेस ड्राईव्ह कॉल्स फॉर इंडियाज अटेन्शन. रिसेंटली काय झालं, लिबियामध्ये जो ग्रुप आहे त्यांनी अराउंड $4.6 बिलियन ची जी आर्म्स होते त्याची ऑर्डर दिली होती पाकिस्तानला. त्याच्यामुळे इंडियाचा जो मेजरली इम्पोर्ट आहे, इंडिया जो एक्सपोर्ट करतो डिफेन्स एक्सपोर्ट, त्याचा तो किती होता 2024-25 मध्ये $2.8 बिलियन अराउंड होता आणि पाकिस्तानला जो भेटलाय ऑर्डर, एक ऑर्डर भेटली $4.6 बिलियन. तर मग त्यांचं म्हणणं आहे रायटरचं, की पाकिस्तानचा जो आर्म एक्सपोर्ट आहे, पाकिस्तान सारख्या कंट्रीचा, ही इंडियासाठी एक अटेन्शन आणणारी गोष्ट आहे, की लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. इंडियाने काय केलं पाहिजे? जर पाकिस्तान सारखा देश जसं इकॉनॉमिकली इकॉनॉमिकली एकदमच बरबाद असा देश आहे. त्यांच्याकडे ते मेजरली त्यांचे स्वतःचे डिफेन्स प्रॉडक्ट ते स्वतःचे असे काही वापरत नाही. ते चायनाकडून इम्पोर्ट करतात, अमेरिकेकडून इम्पोर्ट करतात आणि जो माल आहे, तो पण चांगल्या क्वालिटीचा नाही आणि तो पण बराच जुना असतो. मग अशा कंडिशन्समध्ये जेव्हा पाकिस्तान करतंय एक्सपोर्ट आणि इंडियाच्या कंडिशनमध्ये की इंडियाची ग्रोइंग इकॉनॉमी आहे, डिफेन्स जे प्रॉडक्ट्स आहेत आपण इंडिजिनियसली पण बरेच प्रॉडक्ट्स जे आहेत, ते आपण डेव्हलप करतो. मग फायटर एअरक्राफ्ट्स असतील, त्याच्यानंतर आपण सबमरीन्स वगैरे ते सुद्धा करतो. शिप बिल्डिंग असेल, त्याच्यानंतर आपण मिसाईल डेव्हलपमेंट असेल, आपलं DRDOचं या बाबतीत प्रचंड चांगलं काम करतं. असं असून सुद्धा इंडियाचे जे डिफेन्स एक्सपोर्ट्स आहेत, ते त्या रेंजमध्ये का वाढत नाहीत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे वाढतायत पाकिस्तानचे डिफेन्स एक्सपोर्ट, आपल्यासाठी काय सिग्नल द्यायला लागले? सो ह्याच्याबद्दलचे हे जे आर्टिकल आहे, ते महत्वाचं आहे. आयआरच्या बाबतीत सुद्धा. दुसरी पुढची न्यूज होती की इंडियाज नीड फॉर अ मॅन्डेटरी R&D डिस्क्लोजर स्टँडर्ड. तर रायटरचं काय म्हणणं आहे, की आपले जे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे R&D वरती जो खर्च केला जातो, बरोबर? रिसर्च एंड डेव्हलपमेंट वरती जो खर्च केला जातो, तर त्या ज्या कंपन्यांनी ना त्या कंपन्यांनी त्यांचं जे डिस्क्लोजर R&D वरती जो खर्च आहे, तो डिस्क्लोज केला पाहिजे. जेणेकरून कळायला पाहिजे, की कोणती कंपनी R&D वरती जास्त फोकस करतीये, किती करतीये, कोणत्या क्षेत्रामध्ये करते, मग पेटंट वरती करते, कोणत्या ह्याच्यात करते, मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्त आहे, त्यांचं कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त आहे. या सर्व जास्त गोष्टी दिसल्या पाहिजेत. तर ह्या सर्व गोष्टी का कळायला पाहिजे? कारण भारताचा जो कॉर्पोरेट R&D इंटेन्सिटी जो आहे, तो किती 0.23% ऑफ जीडीपी. आपल्या जीडीपीचा फक्त आणि फक्त 0.23% हा कॉर्पोरेट R&Dचा आहे. बरोबर? त्याचा हिस्सा आहे. मग हा जो आहे तो ग्लोबली ग्लोबल जी लेव्हल आहे त्यापेक्षा प्रचंड कमी. मग असं असताना म्हणजे मग कसं होतं, की OECD कंट्रीज इकॉनॉमी वगैरे त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये 3 ते 14% पर्यंत आहे. 6 ते 12% मध्ये ना इंडियाचा 1% सुद्धा नाहीये. अशा कंडिशनमध्ये इंडियाने काय करायला पाहिजे? याची गरज किती? कारण काय व्हायला लागलं, की आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो किंवा R&D करतो त्याच्यामध्ये मेजरली कोण करतंय? इस्रो, DRDO अशा ज्या गव्हर्नमेंट किंवा पब्लिक कंपनीज आहेत, पब्लिक एंटरप्राइजेस आहेत वगैरे, त्या R&D वरती जास्त फोकस करायला लागले. पण जे हे कॉर्पोरेट हाऊसेस आहेत ते करत नाहीत. त्याचबरोबर मध्ये आपले जे कॉमर्स मिनिस्टर्स आहेत ते सुद्धा म्हणले होते, की आपल्याकडे जी स्टार्टअप्स तयार व्हायला लागले, ते मेजरली काय व्हायला लागले, की ग्रोसरी झाली 10 मिनिटं, 10 मिनिट डिलिव्हरी वगैरे. या पद्धतीचे जे ॲप्स आहेत, त्या पद्धतीचे स्टार्टअप्स आहेत ते तयार व्हायला लागले. मेजरली R&D एआयच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा रोबोटिक्समध्ये म्हणा, या क्षेत्रामध्ये तेवढ्या पद्धतीचा R&D कंपन्या करत नाहीयेत. मग याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे, हे लक्षात घेताना, की कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊसेस का करत नाहीयेत R&D याचे कारण सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. मग त्याच्यामध्ये असू शकतं, की रेट टेपिझमचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर मग बँकिंग लोन्स वगैरे त्या गोष्टी असू शकतात. मग त्याच्यानंतर जे मोठे प्लेयर्स असतात, मोठ्या कंपन्या वगैरे, ते होऊ शकतं, की छोट्या कंपन्यांना तेवढं लवकर उठू देत नसतील. मग तो प्रेशर झाला पीअर प्रेशरमध्ये, की
जो मोठ्या कंपन्यांचा असतो, की समजा ज्या छोट्या कंपन्यांवरती यायला लागले, त्यांचा जो डॉमिनन्स आहे त्याला इम्पॅक्ट पडू शकतो. त्या गोष्टी झाल्या. अजून कोणत्या गोष्टी जेणेकरून कॉर्पोरेट आर-एन-डी होत नाही. कॉर्पोरेट आर-एन-डी होत नाही तोपर्यंत इनोव्हेशन होणार नाही. इनोव्हेशन होणार नाही तोपर्यंत इंडियाचं जे एक स्पेशालिटी असायला पाहिजे, जी ग्लोबली चमकणार. अशी कोणती स्पेशालिटी चमकणार नाही. जसं की यूएसमध्ये कसं होतं, की टेक्नॉलॉजी ग्रो होते कंटिन्युअसली. त्याच्यामुळे कसं होतं, की त्याच्यानंतर त्यांच्याकडे चिप्स झाल्या. बाकी जी न्यू टेक्नॉलॉजी ती झाली, डिफेन्स बाबत झाली, प्रत्येक क्षेत्रामध्ये झाली. ती त्यांच्याकडे आहे. एआयच्या बाबतीत पण त्यांच्याकडे ChatGPT, क्लाउड वगैरे भरपूर गोष्टी आहेत. पण इंडियाकडे अजून स्वतःचा एआय प्लॅटफॉर्म वगैरे नाहीये. का नाहीये? कारण कॉर्पोरेट हाउसेसनी कोणतं आर-एन-डी, इनोव्हेशन ह्याच्यावरती भरच देत नाही. मग त्याच्या बाबतीत म्हणणं आहे त्यांचं, की जे लिस्टेड कंपनीज आहेत मार्केटमधल्या, त्यांनी प्रॉपरली हे जे आर-एन-डी डिस्क्लोजर आहे ते करायला हवं. सो त्याच्यामुळे आपल्याला जीएस3 इकॉनॉमीमध्ये हा एक महत्त्वाचा टॉपिक असू शकतो मेन्सच्या दृष्टिकोनातून. पुढचं न्यूज होती की अलाइनिंग रिलीजियस टुरिझम विथ इकॉलॉजी. आता आपल्याला माहिती आहे की इंडिया जे आहे ते टुरिझमला मोठ्या प्रमाणात प्रमोट करत आहे. आपल्याला टुरिझम इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढवायची. तर टुरिझम इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढवायची काही कारणं काय-काय आहेत? की त्याच्यामुळे जे जॉब्स आहेत, बरोबर आहे? एम्प्लॉयमेंट आहे ती मोठ्या प्रमाणात क्रिएट होऊ शकते. मग डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे काय होणार आहे की मग गाईड्स वगैरे ते झाले. ट्रान्सपोर्टेशन वगैरे त्या गोष्टी वाढणार. त्याच्यानंतर तिथं राहणं वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट झाली. जीडीपी ग्रोथ मोठ्या प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत. बरोबर? त्याचबरोबर आता जे टुरिझम आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. त्याच्यातलाच एक प्रकार कोणता येतो की रिलिजियस टुरिझम. आता आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बरेच धर्म आहेत. त्याच्यानंतर त्यांची देवस्थानं, जे पवित्र स्थळ आहेत त्यांची पण भरपूर मोठं प्रमाण आहे. मग बौद्ध धर्माचं झालं, बुद्धिस्ट सर्किट वगैरे जसं या बजेटमध्ये सुद्धा अनाउन्स केलं होतं बुद्धिस्ट सर्किटसाठी. त्याच्यानंतर चारधाम यात्रा झाली, वैष्णोदेवी झाली, या बरंच देवस्थान आहेत. मग ह्यांच्यासाठी जे टुरिझम आहेत, यांचं टुरिझम इंडिया मोठ्या प्रमाणात प्रमोट करतं. पण रायटरचं काय म्हणणं आहे, हे जे टुरिझम आपण प्रमोट करतो ना, ते इकॉलॉजिकली सस्टेनेबल आहे का? बरोबर? मग इकॉलॉजिकली जर सस्टेनेबल नसेल, तर मग हे टुरिझम लाँग टर्ममध्ये तो कसं वर्क करेल? मग ते ज्या स्टेटमध्ये जसं उत्तराखंडमध्ये आपण म्हणतो की जे तिथे जे धर्मस्थळ आहेत तिथं हे करण्यासाठी. मग तिथे एन्व्हायर्नमेंटलिस्टनी म्हणलं की ज्या पद्धतीने तुम्ही तिथं रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे क्रिएट करता त्याच्यामुळे तिथली इकॉलॉजी डिस्टर्ब होतीये. भूकंप, भूस्खलन वगैरेच्या गोष्टी होतात. म्हणजे डिझास्टर यायला लागलेत. पण आता तिथल्या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, की मग जर विकास करायचा असेल, एम्प्लॉयमेंट वाढवायची असेल, तर हे सुद्धा हे सुद्धा करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस प्रश्न तयार होतो, की इकॉलॉजिकली सस्टेनेबल याच्यावर ऑप्शन काय येतो, की इकॉलॉजिकली सस्टेनेबल तुम्ही टुरिझमला प्रमोट करा. मग याच्यामध्ये एक बॉडी सुद्धा दिलेली आहे, की स्टँडिंग कमिटी ऑन द नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. आता ही जी बॉडी आहे, ती आपल्याला प्रीसाठी महत्वाची आहे. आणि हे जे आर्टिकल आहे, टुरिझम आणि त्याच्यानंतर इकॉलॉजिकली सस्टेनेबल किंवा सस्टेनेबल टुरिझम हा जो मुद्दा आहे, हा आपल्याला मेनसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पुढची न्यूज काय होती? व्हॉट आर द एआय इम्पॅक्ट केस बुक्स रिलीज इन द एआय समिट 2026. आता ही जी न्यूज आहे, आपल्याला माहिती आहे की जसं ग्लोबलायझेशन हा टॉपिक आहे आपल्याला GS1 मध्ये. तर त्याच्याबद्दल बरेच क्वेशन विचारले होते, की ग्लोबलायझेशनचा जे वृद्ध लोकं असतील त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट पडतो, महिलांवरती काय इम्पॅक्ट असतो, लहान मुलांवरती काय इम्पॅक्ट असतं. तसंच एआय बद्दलची ही जी गोष्ट आहे ती सोसायटीचा GS1 मध्ये जो पेपर असेल आणि त्याचबरोबर GS3च्या सायन्समध्ये सुद्धा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, की याच्यामध्ये कोणाकोणाबद्दल सांगितलं, की फिजिकली चॅलेंज लोकं असतील, त्याच्यानंतर स्मॉल फार्मर्स असतील, त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंट, हेल्थ केअर सोल्युशन याच्यामध्ये एआयचा रोल काय आहे? ह्याच्यासाठी हे एक इम्पोर्टंट आर्टिकल आहे मेन्सबद्दल. पुढची न्यूज काय होती, की अंडरस्टँडिंग जिओपॉलिटिकल फॅक्टर्स बिहाइंड इंडियाज सायलेन्स ओव्हर खमेनीज डेथ. आता आपल्याला माहिती की इस्रायल आणि यूएसएने इराणवर अटॅक केला होता. त्याच्यामध्ये त्यांचे जे सुप्रीम लीडर होते खमेनी त्यांचा मृत्यू झाला होता. मेजरली जे गल्फ रिजन मधले किंवा बाकीचे जे देश आहेत जे त्यांनी काही देशांनी त्याच्यावरती शोक प्रकट केला होता. जे लोक होते त्यांनी प्रोटेस्ट केलं होतं, की या पद्धतीने हत्या नाही या पद्धतीने हत्या नाही झाली पाहिजे एखाद्या लीडरची वगैरे. पण त्याचबरोबर इंडियाचं जो होतं, इंडिया याबद्दल शांत राहिला होता. इंडियाचं काही म्हणणं नव्हतं. मग अपोझिशन पार्टीचं सुद्धा म्हणणं होतं, की एखाद्या देशाचा सॉव्हरेन लीडर देशाचा टॉप लीडर किंवा पॉलिटिकल लीडरच्या या पद्धतीने हत्या ही प्रॉपर योग्य नाहीये. याच्याबद्दल इंडियाने स्टान्स घेतला पाहिजे. जर इंडिया स्टान्स घेत नसेल, तर इंडियाचा जो जिओपॉलिटिकल स्टान्स आहे,
इंडियाचा जो एक से इंटरनॅशनल ऑर्डरमध्ये तो खालावला जाऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये सांगितलंय, की ह्याच्यामागे कारण काय-काय असू शकतात, की इंडिया सायलेंट आहे खमेनीच्या डेथबद्दल, बरोबर? तर त्याच्यामध्ये काय माहिती पाहिजेत आपल्याला, की इंडिया आणि इस्रायलचे जे टाईज आहेत, ते वाढत चाललेले आहेत. तर त्याचबरोबर इंडिया आणि इराणचे जे रिलेशन्स होते, आता ट्रेड रिलेशन 2018 पासून कमी झालेत. का? कारण यूएसएने सँक्शन्स लावले होते इराणवरती, की जो कोणी इराण बरोबर ट्रेड करेल त्यांच्यावरती यूएसए सँक्शन्स लावणार. इंडिया आणि इराणचा जो ट्रेड होता 2018 पर्यंत तो होता अराउंड $17 बिलियन पर्यंत. पण या सँक्शन्समुळे आपण जो ट्रेड बंद केला त्याच्यामुळे तो 2025 मध्ये फक्त आणि फक्त 1.68 बिलियन पर्यंत जाऊन थांबला होता. कारण मेजरली आपला जो ट्रेड होता इराण बरोबर तो ऑइलचा होता आणि इराणकडून आपण ऑइल घेणं बंद केलं होतं. त्याच्यामुळे तो पण होता. त्याचबरोबर इंडियाची जी इंटरनल पॉलिसी डिसिजन्स होते जसं काश्मीर बाबत झाला, 370 बद्दल झालं होतं. त्यानंतर दिल्ली राईट्स बद्दलची जी गोष्टी होत्या, त्याच्याबद्दल इराणकडून जे रिएक्शन आल्या होत्या, त्या प्रॉपर नव्हत्या. इंडियाचं म्हणणं होतं, की इंटरनल पॉलिसीज बद्दल किंवा इंटरनल डिसिजन्स बद्दल फॉरेन कंट्रीनी अशा रिएक्शन किंवा अशी मतं प्रकट नाही केले पाहिजेत. त्याच्यामुळे सुद्धा इंडिया आणि इराणचे जे रिलेशन्स आहेत ते थोडे स्ट्रेंज झाले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की अ, जसं पहिली गोष्ट होती, की इंडियाचे यूएस आणि इस्रायल बरोबरचे जे रिलेशन्स होते, ते ग्रो होत चालले होते. त्याच्यामुळं इराण बरोबरचे जे रिलेशन्स आहेत ते थोडे डाउन साइडला होते. त्याच्यानंतर इंडिया आणि जीसीसी म्हणा, जीसीसी कंट्रीज ज्या होत्या, त्यांचे सुद्धा रिलेशन्स वरती चालले होते आणि ह्याचा परिणाम म्हणून काय झालं, की इंडिया इराण बरोबरचे जे रिलेशन्स होते, ते खाली चालले होते. मग ह्या ज्या गोष्टी ह्या आपल्याला माहीत पाहिजे. त्याचा आय-आरमध्ये मेन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इंडिया आणि इराणचे जे रिलेशन्स आहेत, जे आधी खूप चांगले होते स्ट्रॅटेजिकली आपण चाबहार पोर्ट एवढं डेव्हलप करत होतो. त्याचा चाबहार पोर्टला बेस ठेवून आपण सेंट्रल एशिया, युरोपपर्यंत, रशियापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार होतो. अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आणि एक सडन टर्न झाला, की इंडियाची पॉलिसी होती, जी लाँग टर्म व्हिजन जी होती इराणबद्दलला, ती कंप्लीटली चेंज झाली आणि इराणचं जे इम्पोर्टन्स होतं इंडियाच्या नजरेत ते बरंच कमी झालं. मग त्याचे कारण काय-काय होते? मग इराणला कोणी रिप्लेस केलं? ह्या सगळ्याच्या गोष्टी त्या आपल्याला मेन्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. पुढची न्यूज काय होती, की रविशंकर प्रसाद टू हेड लोकसभाच प्रिव्हिलेज कमिटी. आता आपल्याला माहिती आहे, की पार्लमेंटरी कमिटीज बऱ्याच आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या पार्लमेंटरी कमिटीज आहेत आपल्यामध्ये. त्याच पद्धतीची कमिटी की प्रिव्हिलेज कमिटी. आता या ज्या कमिटीज आहेत त्या प्रीमध्ये विचारल्या जातात, महत्त्वाच्या आहेत. लास्ट टाईम इथिक्स कमिटीबद्दल प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर फायनान्शियल कमिटीज ज्या आहेत, एस्टिमेट्स कमिटी वगैरे जे आहेत, पब्लिक अकाउंट्स कमिटी यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे ही कमिटी एक महत्त्वाची आहे. त्याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे, की याच्यामध्ये किती मेंबर्स असतात, बरोबर? त्याच्यामध्ये कोण कॉन्स्टिट्यूट करतं? त्याच्यानंतर त्याचा जे चेअरमन आहे, तो कोण असतं? आणि त्याचबरोबर त्याचा जो फायनान्शियल कमिटीच्या बाबत काही बेसिस आहेत, की त्याला स्थापन करण्यामागे कोणती कारणं होते? याच्यामागे कोणता बेस आहे? कॉन्स्टिट्यूशनल आहे, लीगल आहे, काही बेस आहे का? आणि ह्या कमिटीचं जे आहे, ते स्कोप ऑफ वर्क काय आहे? या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत आणि स्पेशली आणि स्पेशली प्रीसाठी महत्त्वाच्या आहेत. कारण यूपीएससी आता याच्यावरती प्रॉपरली प्रश्न विचारायला लागली. आधी फक्त मेजरली फायनान्शियल कमिटीवर विचारले जायचे, पण आता या कमिटीज बद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे प्रिव्हिलेज कमिटी एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ठरू शकते. पुढची न्यूज काय होती, की पॅरामिलिटरी ड्रोन स्ट्राइक्स कॉजेस ब्लॅकआउट इन सुदान एल ओबैड. आता आपल्याला माहिती आहे, की सुदानमध्ये जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट चाललाय त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामध्ये सुदानची जी की कोर्दोफान सिटी आहे त्याच्यामधली एल ओबिद इथं जे आहे, इथं अटॅक झाला होता. त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता. आता याच्यामुळे आपल्याला माहिती होती, की सुदानचं लोकेशन वगैरे जे आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. याचबरोबर याच एरियाच्या अराउंड जे आहे हॉर्न ऑफ आफ्रिका. हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये कोणते-कोणते देश येतात, कोणत्या कंट्रीज येतात त्या झाल्या. या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत, स्पेशली आणि स्पेशली प्रीसाठी. ठीक आहे. तर हा होता आजचा हिंदू पेपर. तर अशाच पेपर न्यूजपेपर अनालिसिससाठी पाहत राहा स्पर्धा यूट्यूब चॅनल. थँक यू.